कुरकुरीत अशी तोंडल्याची भाजी. ही भाजी खरंच खूप टेस्टी लागते आणि बरेचदा आपण हिला थोडंसं अंडररेट पण करतो. पण मस्त झटपट अशी बनणारी, बिगिनर्स फ्रेंडली आणि अगदी इझी अशी ही तोंडल्याच्या भाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत आता शेअर करते. तुम्ही इथे बघू शकता मी तोंडली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याच्या दोन्ही बाजूची टोकं आपल्याला अशी काढून घ्यायची आहेत. मी तोंडली चिरताना नेहमी अशीच चिरते, गोल गोल आकारामध्ये. आणि तुम्ही इथे बघू शकता त्याची विड्थ मी साधारण अशी ठेवली आहे, म्हणजे भाजी शिजायला थोडीशी हेल्प होते. पण तोंडल्याची भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो, त्याच्यामुळे सकाळच्या घाईगडबडीमध्ये अजिबातच बनवू नका आणि जर बनवणार असाल तर हाताशी थोडासा वेळ पण असू देत. चला आता पटकन रेसिपी बघूयात. तेल गरम केलेलं आहे कढईमध्ये आणि छानपैकी त्याच्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची तडतडीत अशी फोडणी देऊन घ्यायची. त्यानंतर याच्यामध्ये घालायचा आहे भरपूर असा कांदा. मी इथे 1/2 किलो तोंडलीची भाजी दाखवते, त्याच्यासाठी मी एक खूप मोठ्या आकाराचा कांदा घेतला होता, त्यामुळे एक कांदा इनफ होता. आता याच्यावरती आपण घालायचा आहे थोडासा हिंग, त्यामुळे भाजीला अजून छान चव येते. आता तुम्ही बघू शकता कांदे इकडे छान असे गोल्डन कलरचे झालेत, ट्रान्सल्युसंट कलरचे झालेले आहेत. आणि यानंतर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये बेसिक मसाले, अगदी रोजचे, जसं की लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि थोडीशी धणे पावडर पण मी याच्यामध्ये घालत असते. आता हे बेसिक जे मसाले आपण घातलेले आहेत ते छान 1 मिनिटभरती यांना मस्तपैकी आपण परतवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे पण तोंडलीची भाजी बनवली जाते का? मला कॉमेंट करून नक्की सांगा. आता बघा आपण छानपैकी मसाले असे मस्तपैकी परतवून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता त्यांना छान तेल पण सुटलेलं आहे. आता यावेळेला आपण याच्यामध्ये चिरलेली आपली तोंडली घालायची आहे. मी इथे गोल चिरून घेतली आहे, कारण की आम्हाला अशी गोल चिरलेली भाजी आवडते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याचे उभे काप देखील करू शकता, जसं आपण मसाले भातात वगैरे घालतो. आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, हे छान परतवून घ्यायचं आहे आणि आता एक झाकणी ठेवायची आहे, त्याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि वाफेवर तोंडल्याची भाजी मस्तपैकी शिजवून घ्यायची आहे. थोडा वेळ लागतो, जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं, आणि आपली तोंडलीची भाजी शिजवून तयार होते. तुम्ही बघू शकता किती छान टेम्प्टिंग दिसतीये. हिला तुम्ही थोडंसं ओलसर ठेवू शकता किंवा तुम्हाला अगदीच वाटत असेल तर तुम्ही त्याला ड्राय देखील करू शकता. अशी ही तोंडलीची भाजी गरम गरम पोळी, चपाती किंवा पराठा यासोबत तुम्ही सर्व्ह करू शकता. तुमच्याकडे तोंडलीची भाजी कोणत्या पद्धतीने केली जाते हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या पद्धतीने ही भाजी एकदा नक्की करून बघा. आणि उद्याच्या भाजीला काय करायचं आहे हा तुमचा प्रॉब्लेम मी आता सॉल्व्ह केलेला आहे. तर ही रेसिपी नक्की फॉलो करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर मोही अँड मनी या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच वेगळ्या वेगळ्या व्हिडिओसाठी आपण रोज भेटत जाऊयात. फूड, फॅशन, हेल्दी लाईफस्टाईल आणि ट्रॅव्हलिंगसारख्या वेगळ्या वेगळ्या व्लॉगसाठी मला Instagram आणि Facebookला पण नक्की फॉलो करा. ही तोंडलीची भाजी तुम्हाला कशी वाटली हे जरूर कळवा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टेक केअर. बाय.